परिवारांकडनं या पूर्ण बरोबर भद्रावती मतदारसंघाची लूट चाललेली आहे। एका परिवाराने राज्य केलं 45 वर्ष, दुसऱ्या परिवाराचा परिवारवाद चालूच आहे। कोणत्या पार्टीने कोणाला तिकीट द्यावं हा त्यांचा खासगी प्रश्न आहे, आम्ही काही त्यावर बोलणार नाही। पण एक जनता म्हणून आम्हाला आमचं मत मांडण्याचा, आमचा विचार मांडण्याचा अधिकार आहे, तो आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही। मित्रांनो, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। 5-10 वर्षाच्या छोट्या काळामध्ये हजारो करोडच्या ज्या संपत्त्या लोकांकडे जमा होतात त्या होतात कशा? रिझर्व्ह बँक तर तेवढ्याच नोटा छापते। सरकारचा जो पैसा असतो तो तुम्ही लहान मोठ्या गरीब माणसांनी भरलेला, चाहे जीएसटीच्या रूपात असो, इन्कम टॅक्सच्या रूपात असतो, त्या रूपात सरकारकडे जमा झालेला पैसा असतो। तो कोणाच्या स्वतःच्या खासगी मालकीचा पैसा नसतो। त्याच्यावर त्या पैशावर पहिला हक्क जनतेचा आहे। लहानसा गरीब माणूसही असेल, साधा शेतकरी असेल तर जे खतं घेतो, बियाणे घेतो, कीटकनाशक घेतो, किराणा माल घेतो, तेल साबण पाणी घेतो, त्याच्यावरती आपण टॅक्स भरत असतो। त्या टॅक्सचा पैसा जमा झालेला पैसा सरकारकडे जमा होत असतो। सरकार कोणतेही काम करतं, योजना राबवते, तर त्यांच्या स्वतःच्या खिशातून काही आकाशातून तयार होत नाही। तो आपण तुम्हा भरलेला टॅक्स आपल्या मेहनतीचा, आपल्या रक्ताचा, आपल्या घामाचा पैसा असतो। मित्रांनो, या सर्व आपण भरलेल्या टॅक्सचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलेलं आहे। आज तुम्हाला माहिती आहे की साध्या गरीब माणसाला घरी इलेक्ट्रिकचा फॅन चालू करावं की नाही, लोक एसी मध्ये जगत आहे। एका रूम मध्ये कमी होत आहे, एका रूम मध्ये 5-10 बाहेरपर्यंत एसी, टॉयलेट बाथरूम पर्यंत लोकांच्या एसी लागून राहिले आणि गरीबाला विचार करावा लागत आहे की त्यांनी एक पंखा चालवा की नाही। आज इलेक्ट्रिसिटीचे रेट एवढे प्रचंड झालेले आहे, 14 रुपये युनिट पर्यंत ते रेट गेलेले आहे। याचं कारण आहे भ्रष्टाचार। मित्रांनो, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार, तो चाहे पैसा लुटण्याच्या रूपात असो की समाज जीवन खराब करण्याच्या रूपात असो। आज अनेक वर्षापासून एका विशिष्ट परिवाराची इथे सत्ता आहे, भद्रावतीमध्ये आहे। आमदारकी पाहिली, खासदारकी पाहिली, सर्व पाहिले। त्या बदल्यात भद्रावतीकरांना काय भेटलं? घराच्या बाजूला दारूच्या भट्ट्या, चौकात दारूच्या भट्ट्या। अरे, आम्हाला चान्स दिला असता तर आम्ही वाचनालय उभे करून दिले असते। तुम्ही पदाधिकारी आहे, तुमची जबाबदारी आहे, समाजावरती तुमची बांधिलकी आहे। तुम्ही पदावर असताना मोक्याच्या बाजाराच्या ठिकाणी दारूची भट्टी उघडता, तिथल्या व्यावसायिकांचा व्यवसाय खराब करता, त्यांचा धंदा खराब केला, त्या परिसरातलं पूर्ण वातावरण खराब केलं। त्या बिचाऱ्यांना आपले दुकानं विकून दुसऱ्या ठिकाणी दुकानं घ्यावं लागले। आज त्या एरियात महिला जाऊ शकत नाही। अशा प्रकारचे कामं करण्यासाठी आपण पदाधिकारी निवडून देत नसतो।